मी ॲडव्होकेट जनार्दन पाटील. गेले 14 वर्ष मी पत्रकारितेत आहे. पत्रकारिता माझी काही कृषीवर या वृत्तपत्रापासून सुरू झाली आणि या माध्यमातून काम करत असताना संपूर्ण जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रावर प्रवास करण्याची संधी मला मिळाली. पण हे फिरत असताना भारत आज 2020 साली महासत्ताक बनण्याकडे वाटचाल करत आहे. अशी परिस्थिती असताना खरोखर महासत्ताकाकडे आपण झुकत असताना किंवा महासत्ता म्हणून आपण गणलं जात असताना काही अडचणी आहेत. त्यातल्या मुळात रायगड जिल्हा जो आहे तो औद्योगिकदृष्ट्या अतिशय प्रगतशील आहे. परंतु हा औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील असला तरी खरोखरच येथील महासत्ताकाकडे आम्ही झुकत असताना येथे ज्या पायाभूत सुविधा ज्या होणे गरजेचे आहेत त्या झालेल्या नाहीत. आज आपण बघितलं औद्योगिकदृष्ट्या प्रथम क्रमांकावर रायगड जिल्हा आहे राज्यात. परंतु येथील गावागावात शहरात जशा म्हणाव्या तेवढ्या संस्था उपलब्ध नाहीत. त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या जे उद्योग आहेत त्याची जे इंजिनियर लागतील, मरीन इंजिनिअरिंग असतील, केमिकल इंजिनिअरिंग असतील, पण ते तयार करण्याची क्षमतेचे कुठेही कारखाने नाहीत किंवा प्रशिक्षण संस्था निर्माण झालेल्या नाहीत. आता रायगड जिल्हा औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील आहे, तसाच पर्यटनदृष्ट्या प्रगतशील आहे. महाड येथील रायगड जिल्हा शिवरायांची राजधानी होती. श्रीवर्धन, हरिहरेश्वर उत्कृष्ट समुद्राचा किनारा लाभलेला आहे. अलिबाग, मांडवा, रेवत, तर मांडव्याच्या बाबतीत बोलायचं तर मुंबई अर्ध्या तासावर येऊन ठेवलेली आहे. अशाही परिस्थितीत खरोखरच पर्यटनदृष्ट्या विकास करतात. कुठेही पर्यटकांच्या दृष्टीने त्यांच्या सोयीसुविधांना त्यांना मार्गदर्शन करावं असं कुठेही शासनाने कुठेही बोर्ड लावले नाही किंवा सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या नाही. म्हणजे आपण एका दृष्टीने म्हणतो महासत्ताकाकडे वाटचाल करत आहोत, पण येथील पर्यटनाबरोबर इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. येथील येथे येणारे देशात परदेशातले पर्यटक त्यांना येथे जाणीव व्हावी, चांगले गाईड निर्माण व्हावे, त्यांना येथील लोकांना आदराची भावना जोपासता यावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ते झालेले नाही. प्रश्न दुसरा आहे पर्यटनाच्या बाबतीत जी जुनी ऐतिहासिक आहेत, उदाहरणार्थ चौल चांगलं सुंदर दत्तमंदिर मंदिर आहे, जे सुशोभीकरण करणं गरजेचे आहे, ते सुशोभीकरण झालेलं नाही. आणि ज्या गावात खरोखरच पर्यटक येतात तिथे कुठेही नियोजनबद्ध गटार योजना लाभलेली नाही. गटार योजना जर लाभली तर चांगले आरोग्य लाभेल. चांगलं आरोग्य लाभले तर सुदृढ पिढी निर्माण होईल. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे शासन लक्ष देत नाही पाहिजे. फक्त घोषणा केल्या जातात. पत्रकार म्हणून मी एवढंच म्हणेन की घोषणा केल्या त्यातल्या 50% जरी यशस्वी झाल्या तर आपण काहीतरी महासत्ताकडे आपण झुकतोय. येथील तरुण पिढी महासत्तेकडे. आता आपण जपान, चीनचा विचार केला तर प्रत्येक घराघरात घड्याळ बनवण्याचे, काही इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जातं. घराघरात वस्तू बनवल्या जातात. तसं प्रशिक्षण आपल्या देशात दुर्दैवाने दिलं जात नाही. तर कोणतेही राज्य सरकार करत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. आपण महासत्ताकाकडे वाटचाल करीत असताना अशा प्रशिक्षण संस्था, पर्यटन वाढलं पाहिजे एवढंच माझं ठाम मत आहे. आणि येथील तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आता इथे रायगड जिल्हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून बनलेली मुंबईचे जवळ आहे. पण आज इथलं मुलींचं प्रमाण बघितलं तर 1927 मुली आहेत. मला असं वाटतंय हे महासत्ताकाकडे जाणाऱ्या देशाला हे निश्चितच चिंताजनक बाब आहे. एवढंच मी बोलू इच्छितो. म्हणून प्रशिक्षण आणि एज्युकेशन वाढलं पाहिजे. एखादा प्रश्न असा गंभीर प्रश्न आहे की तो संसदेत मांडण्याची आवश्यकता आहे, पण त्याची काय गांभीर्याने विचार इथल्या माध्यमातून काही होत नाही. असा कुठला प्रश्न वाटतो गंभीर येथील प्रश्न म्हणजे येथील वाढणार औद्योगिकरण, त्याच्यामुळे येणारे परप्रांतीयांचे रोग. कदाचित बांगलादेशी घुसखोर असू शकतात, कदाचित ISIचे एजंट असू शकतात. त्यांचे कुठेही ओळखपत्र घेतली जात नाहीत.
आणि अशामुळे ह्या अतिरेकी कारवाईचा धोका आहे. कारण रायगड जिल्ह्याचं औद्योगिकरण मी पुन्हा म्हणतो की औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात, कारण औद्योगिक रासायनिक कारखाने मोठ्या संख्येने आहेत तिथे. त्यामुळे जर अशा एका कामगाराला किंवा परप्रांताची ओळख नसल्यामुळे अशा एका कुणी घुसखोर असेल त्याला घुसवला आणि अशा प्रकारे कारवाई केली तर देशाचं कधीही भरून न येणारं नुकसान होऊ शकतं आणि जीवित हानी होऊ शकतो. त्यामुळे असे जे परप्रांतीय कुणी असो, कुठल्याही राज्यातील आले, म्हणजे या देशातून या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेला व्यक्ती असो किंवा दुसऱ्या राज्यातून या राज्यात येणारा व्यक्ती असो, त्याला कंपल्सरी त्या जिल्ह्यात ओळखपत्र देणं निश्चितच आहे. किंवा त्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने ठेवणं व्यवस्थित आहे की जिल्हाधिकाऱ्यांकडे असणं गरजेचं आहे. आणि संसदेत हाच मुद्दा महत्वाचा, कारण देशाला अतिरेकी कारवाईपासून धोका आहे. सोयी सुविधा तर आहेतच, येथील अनेक गावात वीज पुरवठा झालेला नाही, अनेक गावात रस्ते झालेले नाही. अजूनही 32 टँकर रायगड जिल्ह्याला चालू आहेत, पाणी पुरवठ्याच्या सोयी नाही. त्यामुळे चांगले इथे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. इतर जिल्ह्यांच्या तुलनेने रायगड जिल्ह्यात यावर्षी सुद्धा 3000 मिलीमीटर पाऊस पडला, पण कुठेही पाण्याचं नियोजन होत नाही. त्यामुळे धरणं बांधली तर ऑटोमॅटिकली सिंचन व्यवस्था वाढेल. सिंचन व्यवस्था वाढली तर ऑटोमॅटिकली शेतीचे उत्पादन वाढेल. आज जर बघितलं तर इथे भाव बघायला मिळलेले आहेत. तर शेती खरोखर इथला शेतकरी करेल काय, किंवा इथले नागरिक आपण शेती करत होतो हे विसरूनच जातील आणि पुढली पिढी सर्व विसरून जाईल शेती व्यवस्था कशी करायची, अशी अवस्था चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने आपलं धोरण स्पष्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. खूप छान आपण माहिती दिली.